चेक चेक चेक. सामन्याला रेडी करून घ्या, रेडी करून घ्या. श्याम आणि चेक चेक. हॅलो. मैदानात चेक. मैदानात सलामी जोडी आहे ती श्याम व एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सरकार स्पोर्ट्स. स्ट्राईकवर येतोय तो कपिल. माफ करा, गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो कपिल. स्ट्राईकवर आहे तो रोहित. यॉर्कर लाईन चेंडू होता. एक धावासाठी खेळून काढला त्याला रोहित यानं. पुढचा चेंडू कपिल याचा. स्ट्राईकवर येतोय श्याम. एक धडाकेबाज फलंदाज. या ठिकाणी हलक्या हातान खेळलेला फटका एक धाव पूर्ण करतोय. पुढचा चेंडू सुंदर फटका आहे. पहिला चौकार येतोय. सरळ बॅटने खेळलेला फटका. 4 धावा सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाच्या धावफलकावरती. संघ मालक आहेत ते सचिन चव्हाण उर्फ निग्रो. आरपी स्पोर्ट्स इंडलगा एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पुढचा चेंडू कपिल याचा. सुंदर फटका आहे. रोखणं अशक्य. सनसनीत चौकार. रोहित ऑन फायर. धावसंख्या पोहोचली ती 10 धावसंख्येवरती. आणि या ठिकाणी सुंदर फटका. धावचित होण्याची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याची गरज होती. धावसंख्या पोचली ती 11 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू कपिल याचा. श्याम याच्यासाठी एक धडाकेबाज फलंदाज आहे. या ठिकाणी एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 11 धावसंख्येवरती. बिनबाद 11 धावा. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. विनंती असेल थोडंसं फास्ट खेळण्याची विनंती आहे. आता पुढचा शतक घेऊन येतोय संकल्प. स्ट्रायकर उभा आहे तो रोहित. शॉर्ट पेच चेंडू आहे आणि सुंदर पद्धतीचा फटका. सुंदररित्या अडवलं त्याला थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकांना. एक धावानं स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वर येतोय तो श्याम. विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश.
आणि या ठिकाणी चांगला कॉल देतोय. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. आणि या ठिकाणी हवेत चेंडू आहे, धावची होण्याची संधी होऊ शकते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर, माफ करा 13 या धावसंख्येवरती. धावसंख्या आहे ती 14 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक ते संकल्पाचे. या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट, गॅप शोधण्यात यश येत आहे ते श्याम याला. चांगली भागीदारी म्हणावी लागेल ती श्याम व रोहित याची. 1 चेंडू शिल्लक आहे ते संकल्पाचा. विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश. आणि या ठिकाणी पहिला धक्का लागतोय श्याम याच्या स्वरूपामध्ये, मोठा धक्का म्हणावा लागेल. आणि त्या ठिकाणी मैदानाच्या समोर तुम्ही पाहू शकता प्रशांत कॅन्टीन, आमलेट पाव, गरमागरम चहा. धावसंख्या आहे ती 18 धावा. वैयक्तिक 6 धावा बनवल्या होत्या ते श्याम यानं. श्यामची जागा घेण्यासाठी येतोय रमेश, पोलीस डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणारा खेळाडू. धन्यवाद कार्यकर्त्याचा. बाळू मराठा स्पोर्ट्सचा धडाडीचा कार्यकर्ता. बाळू बोरकर उर्फ बाळू, धडाडीचा कार्यकर्ता मराठा स्पोर्ट्स. आता पुढचा शतक घेऊन येतोय सौरभ. स्ट्रायकर उभा आहे तो रोहित. या ठिकाणी सुंदर फटका, धावची होण्याची संधी आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि ह्या फलंदाजाला पकडणं मुश्किल आहे कारण पोलीस डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असलेला खेळाडू आहे. फिटनेस तुम्ही पाहू शकता. धावसंख्या पोचली ती 19 या धावसंख्येवरती. या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडस टायमिंग चुकतोय. धावसंख्येवर धावसंख्या पोचली ती 20 या धावसंख्येवरती. सुंदर फटका आहे. शेख रक्षक असल्यामुळे एकच धावांना संतुष्ट व्हावं लागेल आणि कौतुक करावं लागेल. आरपी स्पोर्ट्स इंडलगा एक बलाढ्य संघ आहे. चांगली कामगिरी पाहायला मिळते त्या आरपी स्पोर्ट्सच्या संघाकडून. गोलंदाज तयार. शॉर्ट पेच चेंडू, सुंदर प्लेसमेंट करतोय. आणखीन एक धाव पूर्ण. स्ट्राइक वर पुन्हा एकदा रोहित. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोचली ती 22 या धावसंख्येवरती. या ठिकाणी खोलात फेकलेला चेंडू आहे, समजू शकला नाही तो रोहित आला. शेवटचा चेंडू रमेश यांच्यासाठी. धावसंख्या ती 23 धावा. आणि या ठिकाणी ह्या वेळेला मात्र फसवलेला आहे. आणखीन एक धक्का लागतोय. महत्वाचा गडी पवेलियन मध्ये पाठवलेला आहे.
एक चेंडू शिल्लक आहे. थोडस गडबड करण्याची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती असेल थोडस फास्ट खेळायचं आहे. 14 धावा बनवल्या होत्या. रोहित यांना चांगली फलंदाजी करत होता. रोहितची जागा घेण्यासाठी येतोय अजित फ्रॉम सांगली, माफ करा गडिंग्लज वरून आलेला खेळाडू आहे. ग्रामीण भागात खेळलेला खेळाडू. आणि या ठिकाणी धावचीत होण्याची संधी आहे. खराब कोऑर्डिनेशन. कोणताच कॉल आला नव्हता. तो रमेश यांच्याकडून धावत सुटला होता. तो अजित फ्रॉम गडिंग्लज. अजितची जागा घेण्यासाठी येतोय अभि. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं फास्ट खेळण्याची विनंती असेल. 15 डिग्री सेल्सिअस. धावसंख्या इथे 23 या धावसंख्येवर फलंदाजी करण्यासाठी येतोय अभि. आणि आता मात्र एक भागीदारीची गरज आहे. उरलेल्या 12 चेंडूंवरती किमान 20 धावा तरी कराव्या लागतील. आणि या ठिकाणी एक चोटी धाव. वाईडचा इशारा. अवांतरित स्वरूपाच्या 2 धावा धाव फलकावरती. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. पुढचा चेंडू स्ट्राइक वर येतोय रमेश. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होते. बॅटची हवा कोणष्टी रक्षकाकडे. चेंडू सुंदर प्लेसमेंट. धावचीत होण्याची संधी आहे. खराब थ्रो देतोय. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर चव्हाटा चषक 2021 विजेता संघ चव्हाट गल्ली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आणि या ठिकाणी सनसनीत चौकार. बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू आहे. धावसंख्या पोचली ती 30 या धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सामना थोडासा फास्ट खेळण्याची विनंती आहे. तर पुढचा चेंडू संकल्पाचा रिव्हर्स सेव्ह करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा प्रयत्न चुकतोय. एक धाव होते पूर्ण. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या आहे ती 31 धावा. आणि या ठिकाणी सुंदर फटका आहे. सुंदर इथे अडवलं त्याला संकल्पना. आणखीन एक धक्का लागतोय. खराब कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा. या ठिकाणी चौथा गडी बाद झालेला आहे सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाचा. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय पांडू फ्रॉम सांगले. जर्सी नंबर 7. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो 4थ्या षटकामधून. आणि या ठिकाणी पाहू शकता अमर गोरळ मराठा स्पोर्ट्सचा धडाडीचा कार्यकर्ता
9 डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा सेवा बजावत आहे. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती चालतं गेलं त्या पांडव्याला. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 31 धावा. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. अंपायर्स म्हणून विठ्ठल दुर्गाई, आकाश छत्रे. धावसंख्या पोचली ती 31 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या आहे. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा षटक या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आणि या ठिकाणी स्टार डिजिटल स्कोरर आणलेला आहे टॅटीजी स्पोर्ट्स ना, सागर जैनोजी सर फ्रॉम मच्छे. आणि या ठिकाणी डॉट चेंडूला सुरुवात झालेली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या येते 31 धावा. 2 चौकार तरी मारावं लागेल रमेश याला. आणि या ठिकाणी 2 चेंडू डॉट आलेले आहेत. चांगला सामना रंगतोय. आणि या ठिकाणी चहा आलेले आहे. धन्यवाद प्रशांत दादा. खरोखर जेव्हा जेव्हा चहावाल्याला बघतो एक अभिमान वाटतोय. आणि या ठिकाणी 3 चेंडू सलग डॉट आलेले आहेत. पूर्णपणे बांधून ठेवले ते रमेशाला. आणि या ठिकाणी सुंदर फटका आहे. कम बॅक करतोय रमेश. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या येते 35 धावा. 1 चौकार तरी मारावा लागेल ते रमेशाला. सामना थोडस फास्ट खेळण्याची विनंती आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी खोलात फेकलेला चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. कमबॅक झालेला आहे त्या रमेशाचं. धावसंख्या पोचली ती 39 या धावसंख्येवरती. 1 चेंडू शिल्लक आहे ते शेवटच्या षटकामधून.
आणि या ठिकाणी 3 चेंडू 3 चौकार आलेले आहेत. पहिले 3 चेंडू डॉट आल्या होत्या. चांगला कमबॅक केला त्या रमेशानं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 43 या धावसंख्येवरती. 44 धावांचं लक्ष आहे त्या आरपी स्पोर्ट्स चेंडलगा संघासमोर. आणि धन्यवाद प्रशांत दादा गरमागरम चहा दिल्याबद्दल. आणि या ठिकाणी उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. तर या शेवटच्या दिवशी आमचा एक नावाजलेला डान्सर प्रवीण पाटील यांच्या वतीने एक परफॉर्मन्स होणार आहे. सर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे लवकरात लवकर अगदी वेळेत हजर राहायचं आहे. आमच्या मत्स्य भागात गाजलेला मिथुन चक्रवर्ती आता ट्रेलर पाहण्यासाठी सामन्यानंतर थांबायचं आहे. ते सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. पहिला शतक घेऊन येतोय दीपक स्ट्राइक वर आहे तो. नॉन स्ट्राइकर उभा आहे तो संकल्प आणि डॉट चेंडूला सुरुवात होते. आणि ही एक खासियत आहे सांगलीच्या गोलंदाजांची. त्या ठिकाणी पाहू शकता सचिन चव्हाण उर्फ निग्रो सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाचा संघमालक. आणि या ठिकाणी पहिला धक्का लागतोय.
आरपी स्पोर्ट्सच्या संघासाठी दुसऱ्या चेंडूवर ते चालतं गेलंय. मोठा मासा जाळ्यात फसवलेला आहे. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय वारके, जर्सी नंबर 4. अजूनही खाता खुललेला नाही आहे ते आरपी स्पोर्ट्स या संघाचं. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भुजंग चौगुले सर, मत्स्य भागातले एक नावाजलेले व्यापारी. त्या पुढचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी आहे आणि ह्या वेळेला चांगला प्रयत्न करतोय पांडू. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण सांगली भागात खेळलेला खेळाडू आहे. मंजू भगत या ठिकाणी हार्दिक स्वागत. उद्याच्या सामन्यांसाठी 24 तास लवकर आला तुम्ही. पुढचा चेंडू वारके यांच्यासाठी सुंदर प्लेसमेंट करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावांना संतुष्ट व्हावं लागेल आणि आता मात्र खेळावं लागेल त्या ह्या 2 फलंदाजांना. स्ट्राईकवर येतोय संकल्प, एक चांगला गोलंदाज आहे. सुंदर फटकार रोखणं अशक्य. सनसनीत चौकार. धावसंख्या पोचली ती 9 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती 9 धावा. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रवीण पाटील, मच्छ्याचा मिथुन चक्रवर्ती. आणि या ठिकाणी हलक्या ताण खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण होतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद, 10 धावा. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरपी स्पोर्ट्सचे कट्टर समर्थक तेलगी सर. सामन्याला सुरुवात करून घ्यायचा. जरा फास्ट खेळण्याची विनंती असेल. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. धाव संख्या आहे ती 10 धावा. गोलंदाजी करण्यासाठी येतोय अक्षय. स्ट्राईकवर उभा आहे तो संकल्प. आणि या ठिकाणी वाईडचा इशारा. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. धावसंख्या पोचली ती 11 या धावसंख्येवरती. आणि हा खरा पटका आहे. आणखीन एक धक्का लागतोय. मोठा गडी बाद केलेला आहे अक्षयनं. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 11 या धावसंख्येवरती. फलंदाजी करण्यासाठी येतोय कपिल, जर्सी नंबर 17. प्रेक्षकांची गर्दी अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसेना. आणि या ठिकाणी बॅटचे कट गुण स्लिपच्या दिशेनं 1 चोरटी धाव. धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद झालेले आहेत आरपी स्पोर्ट्सच्या संघाचे.
आरपी स्पोर्ट्स एक चांगला संघ या ठिकाणी दाखल होतोय या स्पर्धेमध्ये. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक असल्यामुळे धावचीत होण्याची संधी आहे. थर्ड अंपायरचा इशारा. थर्ड अंपायर म्हणून श्रीनिक तरेळकर, मंजू भगत बेळगावचे पहिले थर्ड अंपायर. नॉट आउटचा इशारा येतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत ते अक्षयाचे. आणि या ठिकाणी रोखणं अशक्य आहे. सनसनीत चौकार. आरपी स्पोर्ट्स चे टीम मॅनेजर तेलगी सर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सलग 2 चौकार आलेले आहेत. खोलात फेकलेला चेंडू या ठिकाणी धावचीत होण्याची संधी आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू तो अक्षयाचा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगला कॉल देतोय, परत पाठवून देतोय. 18 चेंडूत 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. 18 चेंडूत 26 धावांची गरज. शेवटचा सामना तुमच्या समोर. बॉलर नेम निखिल येतोय. संघाचा 3रा शतक घेऊन ईशांत शर्मा सारखा दिसणारा गोलंदाज. पहिला चेंडू. सुंदर फटका. रोखणं अशक्य. या वेळेला मात्र गॅपच्या दिशेनं चांगला सामना रंगतोय सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. धन्यवाद त्या प्रेक्षकांचं. सतरा चेंडूत 22 धावांची गरज आहे. डॉट चेंडू करावे लागतील ते निखिलला. स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चौकार. 4 रोखा निश्चित झालेले आहेत. 2 चेंडूत 2 चौकार आलेले आहेत निखिलच्या गोलंदाजीमध्ये. 16 चेंडूत 18 धावांची गरज. आरपी स्पोर्ट्स सामना जिंकण्यासाठी विजेता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश. प्रवीण पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्या ठिकाणी पाहू शकता आरपी स्पोर्ट्सचे हेड कोच. आणि या ठिकाणी सुंदर फटका आहे. धावचीत होण्याची संधी होऊ शकली असती.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि आता मात्र गडबड करण्याची कोणतीच गरज नाही आहे. एक हात बडे बाद करावं लागेल. विकेट शोधण्याची गरज सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. चांगली बॉलिंग लाईनअप आहे ती सरकार स्पोर्ट्सच्या संघाची. सुंदर प्लेसमेंट करतोय. एक धाव पूर्ण स्ट्राइक वर येतोय तो कपिल. जर्सी नंबर 17. 14 चेंडूत 16 धावांची गरज. या वेळेला धावचीत होण्याची संधी आहे आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का लागतोय आरपी स्पोर्ट्सच्या संघासाठी. त्या ठिकाणी थोडीशी गफलत. थर्ड अंपायरचा इशारा येतोय. अजून दिवस नव का. आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का लागतोय आरपी स्पोर्ट्सच्या संघासाठी. चांगला थ्रो त्या ठिकाणी रमेश याच्याकडून. तेरा चेंडूत 16 धावांची गरज आहे आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय वैभव. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विठ्ठल दुर्गाई रिटायरमेंट प्लॅन्स फ्रॉम अनंत माळवी. आणि या ठिकाणी धावचीत होण्याची संधी आहे. चांगला प्रयत्न. धाव संख्या पोहोचली ती 12 चेंडूत 15 धावांची गरज आहे. बारा चेंडूत 15 धावांची गरज आहे. या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट. एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राइक वर येतोय सेट फलंदाज कपिल. आज मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये.
आणि विठ्ठल दुर्गाई त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनंत माळवी यांच्याकडून रिटायरमेंट प्लॅन्स घेताना जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. आणि हा सुंदर चेंडू आहे, अशाच गोलंदाजीची गरज. सामना अटीतटीच्या दिशेनं. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी होते. वाईडचा इशारा, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. अवांतरित धाव आरपी स्पोर्ट्सच्या धाव फलकावरती. दहा चेंडू 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आरपी स्पोर्ट्स. आणि हा सुंदर फटका, सुंदर येथे अडवला त्याला अक्षयनं. चांगली गोलंदाजी करतोय. क्विक आउटफील्ड. दोन संघ संघर्ष करताना सेमीफायनल मध्ये प्रवेश घेण्यासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. धाव चेतवण्याची संधी डायरेक्ट हिट झालेली आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का लागतोय. काय कौतुक करावं. हुशार अंपायरिंग त्या ठिकाणी. विठ्ठल दुर्गाई फ्रॉम चव्हाट गल्ली. आठ चेंडू 13 धावांची गरज आहे. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी थोडासा चेंडू निसटतोय रोहितच्या हातामधून. आणि या ठिकाणी आता मात्र गरज आहे 7 चेंडूत 12 धावांची. 7-12. आणि यावेळेला सुंदर फटका होता थेट गोलंदाजाच्या हातामध्ये. सामना येतोय शेवटच्या टप्प्यामध्ये. त्या ठिकाणी पाहू शकता संगमलक सचिन चव्हाण उर्फ निग्रो फ्रॉम गांधीनगर. सहा चेंडूत 12 धावांची गरज. कम बॅक करतोय सरकार स्पोर्ट्स गांधीनगर. आणि शेवटचा निर्णायक शतक घेऊन येतोय पांडू फ्रॉम सांगले. गरज आहे ती 12 धावांची. पहिला चेंडू पांडव्याचा. आणि या ठिकाणी डॉट चेंडूला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. सुंदर असं एसटी रक्षण. 5 चेंडूत 12 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी खरा फटका आहे. सोपा जेल देऊन आणखीन एक धक्का लागतोय आरपी स्पोर्ट्स या संघासाठी. शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची.
4 चेंडूत 12 धावांची गरज. आणि ह्या वेळेला आणखीन एक धक्का लागतोय. हॅट्रिक संधी आहे ते पांडू याला. हॅट्रिक होऊ शकते काय ते पाहूया. 3 चेंडूत 3 चौकार मारावे लागतील त्या प्रथमेशाला. तीन चेंडूत 12 धावांची गरज आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. हॅट्रिक झालेले आहे ते पांडू याची. दर्जेदार गोलंदाजी पांडू यांच्याकडून. दोन चेंडूत 12 धावांची गरज आहे. आणि ह्या वेळेला मात्र शेवटचा गडी मैदानात आरपी स्पोर्ट्स संघाकडून. दोन चेंडू गरज आहे ती 12 धावांची. यशस्वी हॅट्रिक या ठिकाणी. आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू आहे विजयाकडे वाटचाल. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाची सेमी फायनल मध्ये वाटचाल. शेवटचा चेंडू आहे आणि या ठिकाणी सरकार स्पोर्ट्स गांधीनगर करतोय सेमी फायनल मध्ये प्रवेश. आणि मोबाईल फेकून पळापळी सुरू आहे.